महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। त्याच्याबद्दल किती बोललं कमीच आहे की आता माझा भाऊच आहे माझा, तो घरात कमी आणि बाहेर जास्त राहतो। बाहेर म्हणजे त्याचा ना येण्याचा टाइम ना झाला, तो समाजसेवामध्ये इतका व्यस्त आहे। हे मुलं स्वतःहून आलेले आहेत, त्यांना नाही कोणी कॉल केला। त्याचा वाढदिवस तर इतक्या उत्साहाने साजरा केला मुलांनी, तर त्यांनी प्रत्येक मुलाला एवढं जपलेलं आहे त्यांच्या अडचणीत, त्यांच्या सुखदुःखात। म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये तो अर्ध्या रात्रीही तसं त्यांनी सांगितलंच आहे की पहिला फोन याला येईल, मुलाला काही कोणतेही संकट येऊ, पैशाचं असो, आता छोटे मोठे वैयक्तिक कारण वाद असो, तर हा गेला तर छोटे मोठे वाद मिटवणं, किंवा तुम्ही जसं बोलले बेरोजगारी, कंपन्यांमध्ये समजा मुलगा आहे ज्याची काम करायची खरंच वृत्ती असते ना, तर तो त्याची ओळखीने तो तिथेही काम मुलांना लावून देतो। तर असंही कोणतं असं हे नाही आहे की तो तिथे कमी पडतोय, किंवा कोणतं असं क्षेत्र नाहीये की ते तिथं आता त्याचं वय कमी, मूर्ती छोटी, कीर्तिमान अशातली गोष्ट झाली। त्यांनी त्याचं नाव कमवलंय, कमी वयात त्यांनी यश मिळवलंय खूप। आता बोलण्याला म्हणजे शब्द नाही आहे, पण मग त्याच्याबद्दल किती केलं कमीच आहे। असो, चालेल। लग्नांची एवढी मोठा उत्साह आहे आणि बहुतेक उदो करतात, तो वाढदिवसात ते त्यांना शुभेच्छा देतो, हे त्याचंच एक द्योतक आहे। सशीला तरुणांची त्याच्या प्रतिक्रिया त्या गोष्टीमुळे आलेले आहेत। सगळ्या वंशनगर वासियांकडून शशी चौधरीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। त्याचं असं हे काम प्रगती करत राहावं, त्याने अशीच मित्रांना, लोकांना सेवा त्याची पुरावा। आज तुमच्या जवळच्या मित्रांचा वाढदिवस तुम्ही मोठा उत्साह साजरा केला, काय याच्या पाठून? माझा लहानपणीपासून एकदम सोबतचा मित्र आहे, आज एकदम मी आनंदात आहे। तो माझ्या मित्राचा एकदम जवळचा वाढदिवस आहे, तरी आम्ही सर्वांनी त्याचा वाढदिवस एकदम उत्सुकतेने साजरा केला। तरी आमच्या सर्व मित्रांकडून त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। 2029च्या निवडणुकीमध्ये भाऊ आमदार म्हणून आपल्याला पाहण्याची इच्छा आहे। खूप 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 इच्छा आहे, असंच तो पुढे वाट चालत राहो, आमच्या सर्वांची तिची इच्छा आहे। तर आपला वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा होत आहे, काय काय उपक्रम केलेले आज वाढदिवसानिमित्त? उपक्रम म्हणायचं ठरलं तर हे तुम्ही युवकांची, माझ्या मित्रपरिवाराची संख्या बघू शकता, किती आम्ही एकजुटीने सगळे सोबत आहोत। सर्वांच्या सुखदुःखात कायमस्वरूपी उभं राहणं, समाजसेवा करणं, कोणाला काही अडचण असलं त्याला साथ द्यायची, हेच आपले हे राहत। ओमसाई नगरमध्ये आम्ही अनेक लोकांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांना विचारलं, शशीभाऊ चौधरी यांचा आज वाढदिवस आहे, तर सर्वांनी तुमच्या नावावर खूप चांगलं हे केलं आहे, किंवा आमच्या याच्यामध्ये एकच भाऊ शशीभाऊ, अशा पद्धतीने लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली। साहेब, माणसाचं काम बोलत असतं, बरोबर, जसं मी वागलोय तसं लोक माझ्याशी तेवढं मला माझ्यासोबत प्रेम करणार। माझं एकच ध्येय राहतं, सर्वांसाठी कधी पण उभं राहायचं। आज तसंच माझ्या वाढदिवसासोबत आमच्या सर्वांचे आधारस्तंभ अमोल भाऊ लोहकरे, मी त्यांचा एक कट्टर कार्यकर्ता आहे, ते माझे नेते आहेत। त्यांचा बी आज वाढदिवस साजरी करून मग आता इथं मित्र परिवारामध्ये वाढदिवस साजरी करायला आलोय। आज आपला कितवा वाढदिवस आहे भाऊ? माझा 25वा वाढदिवस आहे। आज एवढ्या अल्पावधीमध्ये तुम्ही एवढ्या लोकांमध्ये प्रिय आहेत। अनेक लोक आम्ही पाहिले की ज्यांची 50शी उलटून गेलेली आहे, त्यांचंही काम आपल्या कामा इतकं नाही आहे। यामागे आपल्या मनातली काय कोणती भावना आहे जनतेप्रतीची? लहानपणीपासूनच कोणत्या कोणत्या गोष्टीत कोणी सगळेजण प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी असतात, तसं माझं स्वप्न होतं लोकांसाठी जेवढं होईल तेवढं आपण जेवढं करू शकतो तेवढं करायचं।
त्याच्यात समाजसेवा असो कोणासाठी कधीही अर्ध्या रात्री मी उभं राहून जात असतो. हे तुम्ही पूर्ण माहिती घेऊ शकता सगळ्यांना. आपल्या परिसरामध्ये अनेक कंपन्या आहेत. बरोबर. हा इंडस्ट्रियल एरिया म्हणून प्रसिद्ध आहे आणि तरुणांचे आजकाल असे समस्या आहेत, त्यांच्या हाताला काम नाही आहे. त्यासाठी आपण ते तरुणांसाठी काही योगदान आहे आपलं? तरुणांसाठी योगदान म्हणायचं ठरलं तर मी तसं काही एवढा मोठा माणूस नाही. मी तरुणांसाठी उभा राहू शकतो. एक प्रयत्न करणार का? मी प्रयत्न करणार. मला जर काही समस्या आढळून आली मी त्याला नक्कीच त्याच्यासोबत उभं राहणार. बेरोजगारांना रोजगार वगैरे मिळवण्यासाठी नक्की प्रयत्न करणार ना. आता भरपूर कंपन्यांमध्ये वॅकन्सी असते. आमदार साहेबांच्या माध्यमातून किंवा अमोल भाऊ लोकरे यांच्या बम माध्यमातून साहेब, प्रशांत भाऊ बम साहेब, आमदार साहेब आपले, त्यांच्या माध्यमातून व अमोल भाऊ लोकरे यांच्या मदतीने मी नक्कीच सगळ्या तरुणांना साथ देईल. आता या पुढचा आपला काय संकल्प राहील जनतेसाठी, तरुणांसाठी? संकल्प शेवटपर्यंत हेच राहील, समाजसेवा व कट्टर बम साहेब व अमोल भाऊ यांचा कार्यकर्ता. तरुणांनी कोणता आदर्श घेतला पाहिजे, काय केलं पाहिजे भविष्यात? तरुणांनी व्यसनाच्या आहारीने जायला पाहिजे आणि होता होत जेवढं होईल तेवढं आईवडिलांची सेवा व समाजासाठी उभं राहायला पाहिजे. पूर्ण समजा आपला पूर्ण एरिया, परिवार, गाव सगळ्यांना एकजूट राहायला पाहिजे. तसं काही माझं नाहीये. मी एक कार्यकर्ता आहे असं म्हटले तरी काय अडचण नाही. मी खूप मोठं बोलून गेले तुम्ही. तसं नाही माझं. दूर राहील तुमचा शशी आमचा राहील. असं काहीच माझ्या मनामध्ये नाहीये. बस फक्त एक अमोल भाऊ, बोंबले साहेब, बम साहेब यांचा कार्यकर्ता म्हणून मी राहील.